गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, आमदार प्रणिती शिंदे, सिने अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाड हे प्रामुख्याने उपस्थित होते। आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून काँग्रेस पक्षाने देखील मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्जुनी मोरगाव तालुक्यात काँग्रेस कार्यकर्ते अनिल दहिवले यांच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 10,000च्या वर महिलांनी हजेरी लावली आहे। या मेळाव्यात महिलांना मार्गदर्शन करताना आमदार नाना पटोले आणि आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की येणारी वेळ आपल्या पक्षाची आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। तर यावेळी काँग्रेस कार्यकर्ते अनिल दहिवले यांनी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता काँग्रेस पक्षाने मला संधी दिली तर नक्कीच मी निवडणूक लढेल। तर मेळाव्यात महिलांची संख्या पाहता काँग्रेस पक्षाने महिलांना संधी दिली तर नक्कीच महिला आमदार या मतदारसंघात निवडून येईल असा विश्वास दहिवले यांनी व्यक्त केला आहे। तर नुकत्याच पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत भंडारा गोंदिया लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाच्या कोट्यात गेल्याने आजचा हा मेळावा आगामी लोकसभा निवडणुकीची चाचपणी तर नाही। गोंदिया प्रतिनिधी अमरदीप बडगे। हे बघा, महिला सक्षमीकरण आणि महिलांना संधी देण्याच्या दृष्टीनं आणि खूप ठिकाणी पुरुषांचे मेळावे होतात, परंतु महिलांचे मेळावे फार कमी प्रमाणात आयोजन केले जाते। आता बाकी विविध पक्षांचे मेळावे या तालुका स्तरावर झाले, परंतु काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी महिला मेळावा झाला नव्हता आणि अपेक्षेपेक्षाही अभूतपूर्व असा आम्हाला अपेक्षा कमी होती, तरी परंतु बसायला जागा नसूनसुद्धा आमच्या स्त्रीशक्ती ह्या उभ्या राहून कुठंतरी खाली जागेवर बसून खुर्च्या न मिळाल्यासुद्धा तरी परंतु त्यांनी अशाही परिस्थितीमध्ये कार्यक्रमाला पूर्ण ऐकून घेतलं। मला खूप त्या महिलांचं मी धन्यवाद देतो आणि मलासुद्धा काँग्रेस पार्टीच्या वतीनं, मानाभाऊंच्या वतीनं जे महिला मेळाव्याचं आयोजन करण्याची जी संधी त्यांनी दिली त्याबद्दलसुद्धा मी त्यांचंसुद्धा खूप खूप आभार मानतो। मी खूप समाधानी आहे। प्रमुख पाहुणे या ठिकाणी निशिगंधा वाडताई त्या सिने अभिनेत्री स्त्रियांबाबत बोलल्या, हिनाताई कावरे आल्या होत्या, मध्य प्रदेशच्या उपाध्यक्ष माजी विधानसभेच्या, या ठिकाणी आमदार प्रणितीताई शिंदे सोलापूरच्या त्या आल्या आणि प्रदेशाध्यक्ष प्रांताध्यक्ष माननीय आमदार नानाभाऊ पटोले हे या ठिकाणी आले आणि आपले स्थानिक जिल्हा परिषद पंचायत समिती आणि बाजार समितीचे बरेच ग्रामपंचायतीच्या सरपंच बरेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होत्या आणि मी गणेशोत्सवापासून मागील 6 महिन्यापासून जवळजवळ ह्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र पूर्ण पिंजून काढलेलं आहे, पूर्ण गावामध्ये पोहोचलो आहे। त्यामुळे माझी पूर्ण गावामध्ये ओळख झाल्यामुळे आणि माझ्या विनंतीला मान देऊन ह्या महिला आणि पुन्हा आमच्या सौभाग्यवती यांच्यासुद्धा विनंतीला मान देऊन ह्या महिला इथपर्यंत आल्या। माझी जर ह्या 6 महिन्याच्या पूर्वीची गावोगावात जर ओळखी जर नसती तर इतकी संख्या या ठिकाणी झाली नसती, हे मी फॅक्ट सांगायला विसरणार नाही, मी अतिशयोक्ती करत नाही। भविष्यामध्ये आता अनुसूचित जातीचा आहे राखीव मतदारसंघ, तसं असल्यामुळे विचार तर आहे माझा आणि त्याची तयारी सुरू आहे माझी आणि मी थोडं बऱ्याच दिवसापासून असं म्हणजे खूप म्हणजे जवळजवळ 200 नाटका, सांस्कृतिक कार्यक्रम, 200 कार्यक्रम मी ह्या 6 महिन्यात अटेंड केले। एका दिवशी 6 कार्यक्रम मी अटेंड केलेले आहेत। रात्री 3-3 वाजेपर्यंत मी कार्यक्रम अटेंड केलेले आहेत। खूप मेहनत सुरू आहे माझी जनसंपर्काच्या माध्यमातून आणि माझा जनसंपर्क सुरू आहे। जर पक्ष संधी देईल तर नक्कीच त्याचं सोनं करू आणि नक्कीच या काँग्रेस पक्षाचा एक उमेदवार नक्की प्लस होऊन जाईल, यात मला अभिमानानं सांगावंसं वाटतं। खूप खूप धन्यवाद। महिला मेळाव्याचं जे आम्ही आयोजन केलं आहे ते आयोजन अपेक्षेच्या बाहेर गेलेलं आहे
आणि महिलांमध्ये खरंच एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद जो मिळालेला आहे, महिलांनी जो दिलेला आहे तो म्हणजे अतुलनीय आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि महिलांनी अशीच समोरही साथ द्यावी आणि असेच महिला मेळाव्याचे आयोजन आम्ही नेहमी करत राहू की जेणेकरून महिलांमध्ये एक चांगला प्रतिसाद, एक म्हणजे आपल्या भविष्याची, आपल्या मुलांच्या विश्वासाची आणि एक महिलांच्या विश्वासाची जी सत्ता असते ती कशी असते याची जाणीव आज महिलांना झालेली आहे. म्हणजे महिलांचा जो आत्मविश्वास आहे की परिस्थितीला आपण कसं सामोरं गेलं पाहिजे ही भावना आज महिलांमध्ये जागृत झाली. काय वाटते आजची जी महिलांची शक्ती पाहून या ठिकाणी भविष्यामध्ये या ठिकाणी महिला आमदार निवडून येईल? नक्कीच येईल. आपण दावा करायला या जागेवर? मी दावा करणार नाही, मी तसं म्हणणार नाही, परंतु म्हणजे एक असा दृष्टिकोन आहे की आजपर्यंत या क्षेत्राला काँग्रेसचा उमेदवार म्हणजे लाभला पण तो अजिबात म्हणजे सत्तेमध्ये आलेला नाही किंवा काँग्रेस आमदार झालेला नाही. आणि म्हणून काँग्रेस आमदार जर आम्हाला काँग्रेस पक्षाचा आणायचा असेल तर पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीलासुद्धा आता समोर जाण्याची गरज आहे आणि जेव्हा स्त्री समोर येईल तेव्हाच ही सत्ता पलटू शकते. हेच मला या महिला मेळाव्यातून समजलेलं आहे. थँक्यू. नमस्कार. N24 मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या विशेष घडामोडी.